देवीच्या सुवासाची कर बरसात, सुखी आहे पोर संग आईच्या कानात, आई भाऊसाठी परी मन खंतावत, विसरली काग भाग व्यात वर्ष झालं, माहेरीच्या सुखाला मन असं. त्यावेळी मोबाईल नव्हते, त्यावेळी फोन नव्हते व्हॉट्सअप करायला, म्हणजे कोणाला सांगायची, वाऱ्याला सांगायची, घाल घाल पिंग वाऱ्या माझ्या परसात, आणि माहेरीच्या सुवासाची कर परसात. त्या वेळेचा समाजबाळ मग महान भेटले, या नभाने या मुलीला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य व्हावे. कोणती पुण्यशी येती पडायला आणि जोंधळ्याला चांदणे लगडवता यावे. मग तिथे आम्हाला कुसुमाग्रज भेटले, पृथ्वीचे प्रेमगीत. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तुम्ही बघताय, मी बघतोय, हजार वर्ष प्रत्येक जण बघतोय, पण ती पृथ्वी ते सूर्याच्या प्रेमात पडली आहे फक्त कुसुमाग्रजापासून. युगामागून चाललेले युगे करावे किती भास्करा वंचना, किती काळ कक्षेत राहून तुझ्या मी किती नवाळीतलेना उमाळे उसाचे नदी अंगात आता वे विझुनी आता यौवनाच्या मशाली पुरी राहिलेले काजळी कोकणी. असा सुंदर प्रवास होता मला, पण गणिताने घातला. गणिताचे शिक्षक असे फोड फोडायचे, पुस्तकी बाईंचा मुलगा म्हणून कोणतीही सवलत नसायची. ते इकडे काहीतरी साईन कॉस थिटा शिकवत असायचे आणि माझं काहीतरी खिडकीत वेगवेगळ्या फुलपाखराकडे असायचं. एवढा मोठा झालो तरी आयुष्यभर मी कोणत्या ना कोणत्या तरी फुलपाखराचा पाठलाग करत आलो, म्हणून आयुष्यभर मी तरुण राहिलो. हुशार नुसत्या टाळ्या जमलं हे आपल्याला जमलं पाहिजे. काय म्हणजे 10 सेंटीमीटर व्यासाच्या पाईपने 2 पाय 2चा होल भरायला जर 60 मिनिटं लागतात, तर 6 सेंटीमीटर व्यासाच्या तोटीने तो रिकामा करायला किती वेळ लागेल. मला प्रश्न पडायचा, तो हो तर रिकामा करायचा तर भरलाच कशाला. अशी काहीतरी विचित्र मास्करांची तोटी काय रिपेअर झालेली नाही, ते कायम ते रिपेअर भरत राहिले, भरत राहिले, मास्टर रिटायर होऊन गेले, मास्टर तेव्हा गेले. शिक्षण पद्धती आता काय पद्धती आहे मला माहिती नाही, पण आपली 10 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही 5 मिनिटं बोलू शकतो, 5-10 मिनिटं एन्जॉय करता येणार सगळे. काय सांगत होतो, आपली शिक्षण पद्धती एवढी अप्रतिम होती ती भेटवायला पद्धती त्याला लॉर्ड करण्यात आलं 1835 साली. त्या गोष्टीला जवळपास 200 वर्ष झाली. गुरुकुला जाऊन शिक्षण घ्यायचं, तिकडे ज्ञान तर मिळत असेल, त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल पण मिळत असेल. तर तुमच्या भाषेत त्याला कार्यानुभव म्हणतात, तुमच्या भाषेत आणि काही शारीरिक शिक्षण, संघभावना, नेतृत्व गुण, शेअरिंग हे सगळं गुरुकुलात शिकायला मिळायचं. जेव्हा त्याने अभ्यास केला, ईस्ट इंडिया कंपनीने, ब्रिटिश सरकारने जेव्हा त्याने ते बोललो, तेव्हा खंडप्राय देश, हजारो भाषा, हजारो जाती, धर्म या सगळ्यांनी एकत्र बांधला गेलेला, याच्या मूळ संस्कृतीवरतीच त्याने घाला घातला आणि शिक्षण पद्धती आणि त्याने कार्टून तयार करण्याचे कारखाने निर्माण केले. पुन्हा मला सांगा, साईक कॉस स्टॅम्प तुम्हाला कुठे कामाला आला आयुष्यात? तिथे बसलेले जेवढे शिक्षक आहेत तिथे शांतपैकी बोलून काय बाबा कुठे कामाला आलं, मला तर कुठे आलं, तुझ्यापेक्षा मोठा आहे, सिनियर आहे, कुठे मला आयुष्यात ते कामाला काय उपयोग त्याचा? त्याच्यापेक्षा मला जर फ्रीज कसा रिपेअर करायचं हे शिकवलं असतं, त्याच्यापेक्षा मला जर गाडी कशी रिपेअर करायची हे शिकवलं असतं, त्याच्यापेक्षा मला जर प्लंबिंग कसं करायचं अशी 12 बरोबर सृष्टी होती आपली. हे सगळं आपण बाजूला काढलं आणि आपण काय केलं, कार्टून तयार करण्याचे कारखाने निर्माण केले. आता हा काळ म्हणजे 1835 सालची गोष्ट, 1857 स्वातंत्र्य युद्ध झालं, त्याच्यानंतर इंग्रज गव्हर्नमेंटने ईस्ट इंडिया कंपनीला बाजूला केलं आणि ते स्वतःच्या ताब्यात घेतला. मग त्यांनी ही सिस्टीम, हे धोरण आहे, पुन्हा रिवाईज केलं. हे तुमचं काय म्हणतात, ज्ञानानं काय नाही काय त्यावेळी त्याने पूर्ण वाट लावली. आता आपण काहीतरी चांगलं करू इच्छितोय, सरकार काहीतरी चांगलं करू इच्छितो, त्यांनी त्याची पूर्ण वाट लावली. आणि आता मोबाईल नावाचा जो ब्रह्मराक्षस आलेला आहे ना,
पण मेकॉलेने शिक्षण व्यवस्थेची वाट लावली, या मोबाईलने कुटुंब व्यवस्थेची वाट लावली. मी माझ्या आणि माझ्या होता करोना काळ जो आला त्याने प्रत्येक गोष्टीचा जो विध्वंस केलेला आहे त्यातील पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण व्यवस्था. लहान मुलांच्या हातात जे तुम्ही देऊन इच्छित होता तेच तुम्ही द्यावं लागलं. तुम्हाला नाही लागलं पहिली दुसरी केली त्या मुलांना, त्याच्यावरती तुम्हाला ऍडल्ट पिक्चर पासून पोर्नोग्राफी पर्यंत सगळं फ्री तुम्हाला अगदी मोकळेपणाने पाहता येत आणि कुटुंब व्यवस्था प्रत्येक जण त्याच्यातून बुडालेला आहे. म्हणजे आजकालच्या मुलांना जर विचारलं की एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय, तर ते असं म्हणतात आमचे आई बाबा एकत्र राहतात म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती. म्हणजे व्याख्या तेवढ्या संकुचित झालेल्या आहेत आणि हे कुठे घेऊन जा. आता 2 विद्यापीठ आलेली आहेत बरं का. त्याचं पहिलं फेसबुक विद्यापीठ आणि दुसरं व्हॉट्सअप विद्यापीठ. या विद्यापीठांची गंमत अशी की या विद्यापीठात विद्यार्थी कुणीच नाही, प्रत्येक जणांचा कुलगुरू. प्रत्येकाला बोलावं वाटतं दुसऱ्याच्या ऐकण्याला आली पोस्टिंग कर फॉरवर्ड, आली पोस्टिंग कर फॉरवर्ड. माझ्या लहानपणी झालं हे बघ पेपर छापून आलंय, आता सांगतो हे बघ व्हॉट्सअपवर छापून आलंय, हे बघ व्हॉट्सअपवर आलंय. या दिशेने आपण चाललेलं आहे. पण माझ्या भगिनीनो, शिक्षक मित्रांनो, हे जरी असं आपल्यापैकी कोणी तुम्हीच कोणीतरी दोघांपैकी बोला की बदलायला पाहिजे. आपण हे जे आहे टाळूनच चालत नाही, आपल्याला याला घेऊनच पुढे जायला लागतं. मग आपण असा विचार करू की योग्य दिशेने बदलायला तर लागतं. या मुंबईत साधारण 100-125 वर्षापूर्वी टांगे होते, तुम्हाला माहिती आहे. जेव्हा टॅक्सी आणि रिक्षा आल्या तेव्हा टांगेवाल्यांना वाटलं की आपला धंदा बसेल आणि ते त्यांना दगड मारायला लागले. पण प्रशासनाने टांगे बंद केले कारण ते प्रॅक्टिकल नव्हते. आता काळाने असं वळण घेतलंय की आता ओला आणि उबेर आले आणि हेच टॅक्सीवाले त्या ओला आणि उबेरला दगड मारतात. त्यांना वाटतं की आपला धंदा बसेल. ओला आणि उबेर थांबणार नाही, बंद होणार नाही, तरी शकते. काळ कूस बदलतो, समय करवट बदलत आहे. आपल्याला काळाबरोबर बदलत गेलं पाहिजे. पॉलिसी बदला. म्हणजे मला वाटतं मी सातपाटीला एक किस्सा सांगितला होता. प्रशांत तुम्ही होतात, माझ्या मुलाची गोष्ट सांगितली होती. मी जेव्हा पत्रकारितेचे शिक्षण घेत होतो, आणखी 5 मिनिटं चालेल ना, एन्जॉय करताय ना, तेवढ्यासाठी तुम्हाला बोलवलंय. मी जेव्हा पत्रकारितेचे शिक्षण घेत होतो तेव्हा आम्हाला एक विषय देण्यात येत होते. मी विषय घेतला होता भारतीय चित्रपट सृष्टीतलं समाजभान. म्हणजे चित्रपट निघतो तेव्हा त्याच्यामध्ये समाजाचं प्रतिबिंब पडलेलं असतं. म्हणजे तुम्ही जर 80 सालचा पिक्चर बघा तर अमिताभ बच्चन, बेल बॉटम, इथपर्यंत नेसलेली पॅन्ट, त्यावेळेच्या गाड्या कुठल्या होत्या, फियाट किंवा हे सगळं त्यात तुम्हाला आढळलं. तर मी त्यावेळी लग्न कशी लागत असं चित्रपटात प्रतिबिंब कसं पडलेलं असेल हे घेऊन मी सुरुवात केली अभ्यास करायला. अगदी पहिला चित्रपट कोणता माहिती आहे तुम्हाला? भारतीय पहिला चित्रपट कोणता? राजा हरिश्चंद्र. दुसरा मला वाटतं 1932 का 1913, 1932 दादासाहेब फाळके. मी तिथपासून सुरुवात केली. म्हणजे भाजी पेंढारकर वगैरे ऐतिहासिक असत ना त्यांचा ते चित्रपट. त्यावेळी लग्न कशी लागत असत. तर हंबीरराव पाटलांच्या घरी कन्यारत्न प्राप्त झालेला आहे आणि पिलाजीराव जन्माला त्याचं निमंत्रण आहे. पिलाजीराव जाधव येतात, पालखीतनं येतात पती पत्नी दोघे. 12वा दिवस आहे, 12व्या दिवशी बारसं करतात. तिथे आपल्याकडे येतात 2 महिने 3 महिने 6 महिने कधीही करतात. बारसे 12व्या दिवशी. तर ते बाळ जे मुलगी आहे ते आमच्यासोबत पडलेली आहे, त्याच्यामध्ये ते तिच्यासाठी ते बाळविडा घेऊन येतात. तिला बघतात आणि म्हणतात हिला आम्ही सून करून घेतली बरं का. म्हणजे ती मुलगी जगात येऊन फक्त 12 दिवस झालेले आहेत आणि तिचं लग्न नक्की झालेलं आहे. त्यानंतर काळ थोडा बदलला. 40-50चा जमाना आला. ते पृथ्वीराज चव्हाण वगैरे, ते पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज कपूर पण काँग्रेस वगैरे नाही. पृथ्वीराज कपूर वगैरे ते गुलशन पापसा ते स्वतःच मुलगी बघून येत. मुलाचं लग्न नक्की करत. बेटे हमने आपकी शादी तय की है. तो बेटा असतो तो मित्र बजाता, तो म्हणाला लेकिन पिताजी हमने तो लड़की देखी नहीं. हमने देखी है, करनी पड़ेगी. लग्न ऐकलं असं. त्यानंतर 70-75चा जमाना आला. ते जितेंद्र, धर्मेंद्र, फिरोज खान हे सगळे चिकणे चुकडे हिरो
सगळं सांकेतिक असायचं. त्यावेळी जे डिरेक्टर होते ना शक्ती सामंत वगैरे, की झाडाच्या मागे फिरत फिरत एक गाणं म्हणत. झाडाच्या सुरुवातीला प्रेम जमत असे आणि गाण्याच्या सुरुवातीला प्रेम जमत असे आणि गाण्याचं तिसरं कडवं झालं की सनई वाजत असे. असं सगळं सांकेतिक. फुलावर फुल आपण की फुल होत असे, सगळं सांगितलं. म्हणजे माझं कितीतरी वर्ष माझं स्वतःचं लग्न होईपर्यंत असाच समज होता की फुलावर फुलं आपण माझं लग्न झालं तेव्हा माझं घरचं दूर झालं. माझं जेव्हा लग्न झालं, आता माझ्या लग्नाला जवळपास 28 वर्ष झालं, 1995. आणि माझे वडील अतिशय सुसंस्कृत गृहस्थ होते. ते मला म्हणाले, मी सोशल लाईफमध्ये पहिल्यापासून होतो, ते म्हणाले बाळा तुझं लग्न तूच बघा, पण एक लक्षात ठेव, मुलगी सुशिक्षित आणि खानदानी मुलीशीच लग्न कर. आणि माझ्या बाबांचा हा सल्ला मी मानला. आज माझी बायको अतिशय सुशिक्षित सज्जन खानदानी मुलगी आहे. फार छान माझं घर चालवते. आता माझा मुलगा 25 वर्षाचा आहे. परवाच्या दिवशी तो बेंगलोरला जायला निघाला उच्च शिक्षणासाठी. आणि आताच्या जनरेशनचं सगळंच वेगळं. म्हणजे आमच्या वेळी केस असे फिरवत असत, आताची जनरेशन असे केस बघा. आमच्या वेळी अमिताभ बच्चनचा हिरो होता, तो डायफ्रामवर येईल उदरपटलावरती इथपर्यंत पॅन्ट नसत असेल. आताची ते त्याला लो वेस्ट का काय असं तेवढी खालच्या खाली नाही. म्हणजे तो वागला तर रात्री अंडरवेअर रुपाची आहे का टिपाची आहे समोर त्याला माहिती पडावं. असं सगळं विचित्र आहे. तर मी माझ्या मुलाला बोलायची पण भीती नव्हती मुलांची या पिढीची. माझे बाबा म्हणजे काय फाट म्हणजे धाक असा होता ना, आता धाकच आता मुलांना मला धाक आहे, उलट आहे. तर मी त्याला सगळं सांगत होतं. काय होतं तिकडे राहणारा 2 वर्ष उच्च शिक्षणासाठी येता नको मग मद्रासी वगैरे घेऊन येते एखादी, काय सांगावं मी त्याला सांगत होतो. आणि त्याच्याशी बोलताना सारखं मला माझ्या बाबांनी मला जे वाक्य सांगितलं होतं ना, हे माझ्या कानात सारखं घुमत होतं. बाळा, सुशील आणि खानदानी मुलीशीच लग्न करा, सुशील आणि खानदानी मुलीशीच लग्न करा. ते माझ्या मुलाला सगळं झालं तर मी त्याला शेवटी आता तत्पूर कसं घाबरत करायचं. मी त्याला म्हटलं बाळा, मुलीशीच लग्न करा. आता हे सगळं कुठच्या दिशेने चाललंय माहितीये, याचा अंत काय होणार आहे कोणी सांगू शकत नाही. माझे स्वतःचे पण कमी वर्ष उठले. आता कायद्याने लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता दिलेली आहे. ऍग्रीमेंट करा, करार करा, 5 वर्ष सगळी मजा करा. हा, आणि दुसरं बघा, नाही पटलं काय मतभेद झाले तर ती मुलगी त्याच्यावरती केस लावते, 5 वर्ष माझ्यावरती रेप करतो. मला वाटतं माझ्यासारख्या बाळगो अडाणी माझा प्रश्न करतो, 5 वर्ष रेप कसा काय होऊ शकतो. आय एम व्हेरी सॉरी टू से. अनेक बहिणी माझ्यासमोर बसल्या, मलाही आई आहे, बहीण आहे, पण 5 वर्ष रेप होतो म्हणून ती दावा लावते आणि तिच्या दावा दाखल करून त्या कायदे बायकांची बाजूने. हे सगळं विश्वास रे लग्न संस्कार आहे. 16 संस्कारांपैकी एक महत्वाचा संस्कार आहे. तुम्ही त्याचं रूपांतर करारामध्ये करून टाकले. संस्काराने करार. माझ्या मित्रांनो, माझ्या मैत्रिणीनं पुढची 10 मिनिटाची ग्रेस दिली होती, ती पण संपत आलेली आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठेतरी थांबलं पाहिजे. जाता जाता तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगेन. याच्या पुढचा जो काळ विशेष करून माझे जे शिक्षक गुरुजन बंधू आणि भगिनी आहेत, संवादाचा काळ. याच्या पुढच्या काळात आत्महत्यांचं प्रमाण वाढणार आहे. कारण मी माझ्या आणि माझ्या पुरता ही संस्कृती जी रुजलेली आहे, माणसाला एकटा पाडते. बघा, सुशांत सिंग राजपूत आत्महत्या का करावी लागली? आपल्या माणसापासून तुटला होता. नितीन चंद्रकांत देसाई कोणाकडे मन मोकळं करू शकले नाही. मनमोहन देसाई प्रसिद्ध सिनेमा दिग्दर्शक, घरात कोणीच नव्हतं मन मोकळं करायला, आत्महत्या केली. जिया किती नाव देऊ, भय्यू महाराज मुख्यमंत्र्यांचे आध्यात्मिक गुरु. याचं कारण संवाद नावाची जी गोष्ट आहे ही आयुष्यातून हरवलेली आहे. तेव्हा तुम्ही जेवढा चांगल्या प्रकारे संवाद गुरुजन वर्गाला सांगतो आणि संवाद जे माझे ते मित्र आहेत, मैत्रिणींना एका बाजूला लावतो, पण त्या संवाद कसा करायचा असतो. तुम्ही किती हुशार आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी सकाळी 10 वाजता घराच्या बाहेर पडलोय, 1 वाजला तरी मी घरी परत गेलेलो नाही. मला माझे हे करणारे बडबड करणारे माझे नेहमी तोडतो मित्रांना भेटायला रविवारचा दिवस आहे. आता 1 वाजता जेवायची वेळ झाली, बायकोचा फोन येतो, काय कुठे उलटलाय?
मला लक्षात येतं की आग हिंदी म्हणतात म्हणजे आग बबूला हो गया, तशी ती आग बबुली झाली आहे. बायकोला मी फार घाबरतो म्हणून मी असा दिसतो. तर कुठे बोलत नाही. आता इथे आपली कसोटी लागते बघा, संवाद तुम्ही कसा साधता, स्किल संवादाचं काय असतं. तुम्ही किती शांतपणे सांगतो. काल संध्याकाळी आपण फिरायला गेलो नव्हतो का, हो, तर आपल्याला वामनजी पेठेचं दुकान लागले, हो हो, आणि तिथे तो शोकेस मध्ये तो हार दिसत होता, तुला खूप आवडला होता. हा हो हो हो, आणि मी तुला म्हटलं होतं की मी तुला तो घेऊन देईन. हो ना. तर त्याच्या बाजूच्या नाव्याच्या दुकानात मी असं एवढी तुम्ही भाषण ठोकली तिथे, असं बोलायला जमतं का सांगा तुम्हाला. माझ्यासारखा आडाणी माणूस बोलून टाळा घेऊन जातो. आता मिसकम्युनिकेशन, लेट अस कंक्लूड, मिसकम्युनिकेशन कसं असतं हे फार आवश्यक आहे. मी जेव्हा पुन्हा तुमच्याशी बोलायला येईल तेव्हा या विषयावरती मला किमान 2 तास बोलायला द्या. कारण पुढचाच काळ जो आहे, पुन्हा एकदा सांगतो, हा माणूस माणसापासून तुटण्याचा काळ आहे. माणसाचं रोबोट होणार आहे, निष्ठुर. माझ्या बाजूच्या बिल्डिंग, बाजूच्या फ्लॅट मोठ्या टॉवरमध्ये आता राहायला गेलेले IT काम करणारे कपल राहतात. अरे कुठे येणं नाही, जाणं नाही, सगळं वर्क फ्रॉम होम, सगळी होम डिलिव्हरी, पाणी होम डिलिव्हरी, औषधं होम डिलिव्हरी, जेवण होम. एखाद्याची स्विगी आले, आता झोमॅटो आले, ब्लिंकिट आले, आणि काय बिग बास्केट आले. नावं सगळी मला माझ्या मुलामुळे माहिती झाली. मी टाळतोय त्याला नव्या पिढीचं प्रतिनिधी होऊन देणं, सगळं होम डिलिव्हरी. त्या लॉबीमध्ये गेले, लिफ्टच्या इथे भेटले तर हसू का नको, हसू का. मी म्हणतो बाबा हस नाही तर हसू नको, कारण त्या मधल्या पोझिशन मध्ये राहू नको. अशाला पण त्याला धाड. अशा ह्याच्यामध्ये मिस कम्युनिकेशन हे सांगतो. आम्ही थांबतो 1-2 मिनिटात. तुम्हाला आता क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या टीममधून तो शहीद आफ्रिदी खेळतो माहिती आहे. शहीद आफ्रिदी, त्याचा सासरा शहीद आफ्रिदी, त्याचा सासरा, त्याच्या मुलीचा बाप. तर तो पठाण आणि तिच्या मायाला येत, त्याला शिक्षणाचा काही गंध नाही आणि त्याला उर्दू शिवाय काही येत नव्हतं. तर तू खेळायला मग हळूहळू ते इम्रान खान निवड समितीत दिल्यावरती त्याने त्याला पाकिस्तान टीमचा कॅप्टन केला आणि त्यांची टीम जायला ठरली होती इंग्लंडच्या दौऱ्यावर. लॉर्ड्सला पहिली मॅच होती. आता इंग्लंडच्या पाकिस्तानच्या टीमचा कॅप्टन आहे आणि इंग्लंडच्या टीमवर जाणार म्हटलं तेव्हा फॉर्मल काहीतरी थोडं तरी बोलता आलं पाहिजे. इंग्लिश हे सुरू तरी बोलता आलं पाहिजे ना. म्हणून त्यांनी इंग्लिश ट्युशन लावली. आता तो टीचिंग विचार निर्माण येतोय, पण हा लंडन माणूस, हा पठाण, त्याच्याकडे काय शिकणार. तर ते करत गेले दिवस आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्याचा तो जो काय दिवस होता तो आला. शेवटी त्याने रात्री त्यावर त्याचा जो टीचर होता त्याने त्याला टीचर आहात तुम्ही म्हणून हे सगळं मला तर सुचलं, त्यावेळी ठरवलं ते बोलायचं. तर त्याचा जो टीचर जो होता त्याने त्यावरून काही टिप्स दिल्या. आता काय बोलायचं, कोणी काय केला, सत्कार केला, काय झाला, माहीत तुला बोलवलं कार्यक्रमाच्या शेवटी, मग काय बोलणार तू. मॅच जिंकली, शीट हल्ला असा, जिंकल्यावरती काय बोलायचं, हरल्या, हे सगळे काही त्याला ठोकतळे शिकवले. आणि ना लॉर्ड्स बरोबर जाताना त्याची बाजू नेमकी बरोबर होती आणि तो गेला तिकडे. पाकिस्तानची टीम छान खेळली आणि त्याने सेंचुरी मारली दुसऱ्या डावामध्ये. त्यात पुन्हा योगायोगी गोष्ट अशी की त्याच रात्री त्याला कन्यारत्न प्राप्त झालं. पण तिकडनं पाकिस्तान पुन्हा त्यांनी दिला मला. 25 वर्षापूर्वीची गोष्ट. आता त्या मुलीचं लग्न होऊन त्याचा जो जावई आहे तो पाकिस्तानच्या टीम म्हणून खेळतो. तर म्हणजे सोनेपी सुहागा कन्यारत्न प्राप्त झालं आणि दुसरीकडे याने सेंचुरी मारली आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाकिस्तानने टीम आहे जिंकली. आता कॉमेंटेटर त्याला बोलावणार, 2 इंग्लंडचा कॅप्टन आणि पाकिस्तानचा कॅप्टन. त्यावेळी कॉमेंटेटर होता टोनी ग्रेग. तुम्हाला टोनी ग्रेग नव्या पिढीला माहिती नसेल. टोनी ग्रेग हा इंग्लंडचा मूळ बॅट्समन. त्याच्यानंतर त्याने कॉमेंट्रीत पदार्पण केलं. काही वर्षांपूर्वी तो कर्करोगाने वारला. 6.5 फूट उंची, माझ्यापेक्षा अर्धा फूट उंच होतं. एकपाट. तर ते मॅच संपल्यावरती सत्कारासाठी बोलवतात ते मॅन ऑफ द मॅच वगैरे देण्यासाठी. मग हरलेल्या टीमच्या कॅप्टनला पहिलं बोलवतात. तो इंग्लंडचा कॅप्टन त्याला बोलून गेला. मग आता शाहिद आफ्रिदी विनिंग टीमचा कॅप्टन त्याला बोलायची पाळी आहे आणि त्याच्या टीचरने त्याला सांगितलं होतं की पुढच्या वेळेला काय शब्द फेकायचे. तर टोनी ग्रेगने बोलायला सुरुवात केली. कॉंग्रॅच्युलेशन शाहिद आफ्रिदी, कॉंग्रॅच्युलेशन
we have become father of baby child वगैरे वगैरे. तर ह्याच्या आपण माहिती दिलं. Yes, thank you, it is all teamwork and our boys get some beautiful strokes and it is due to the main credit goes to our selector Mr. Imran Khan. अरे इकडून सगळी दुनिया येते. This is the example of this. माझ्या मित्रांनो मला पण खूप बोलायला आवडतं असतं. It is better to retire when people ask you why. Not people ask you why. To not when people ask you why. जाता जाता तुम्हाला सांगेल माझ्या सकारात्मक संदेशांचं आणि कवितांचं YouTube चॅनल आहे. आनंद यात्री प्रसाद. मोनिका तुला नक्कीच मान बोलावत असेल. मोनिकाचा एका वर्षात दुसऱ्यांदा सत्कार करण्याची संधी मिळाली. आम्ही याची सौभाग्य असतो. काय सांगत होतो, आनंद यात्री प्रसाद कुलकर्णी. तर अवश्य भेट द्या. मी बोलतो ते सगळे 2-3 मिनिटाच्या क्लिप्स उपलब्ध आहे. पाटील साहेब मी जेव्हा पुन्हा मला पूर्ण 2 तास पाहिजे. तर छान सर्वांचे बोलतो बाबा रोटरीचं हे छान असं उपक्रम चालू आहे. चालू राहते. आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.